एका गावात राम्या नावाचा एक माणूस राहायचा. त्याचं नाव खूप भारी, तसंच आळसही खूप भारी होता. राम्या दररोज अलाराम लावायचा आणि दररोज म्हणायचा की आज नाही रे बाबा, मी नक्की उद्यापासून लवकर उठेल आणि लवकर काम करेल. मग असंच रोज दिवस जात होते. एक दिवस त्याचा लहान मुलगा होमवर्क करत नव्हता. मग त्याला त्याची आई ओरडली. मग त्याला सांगितले की तुम्ही याला समजावा. तेव्हा राम्या त्याला ओरडला, का रे तू दररोज का टाळतोय, चल कर होमवर्क. तेव्हा तो छोटा मुलगा म्हणला, बाबा तुम्ही पण तर दररोज सकाळी अलाराम लावून म्हणताय की मी उद्या करतो उद्या करतो, मग मी पण होमवर्क उद्या करेल. त्यावर राम्या हसला, पण मनाला लागलं. तो म्हणला की हा माझा छोटा मुलगा सुद्धा माझ्या आळशीपणाचं मिरर दाखवतो, आरसा दाखवतो. मग त्यावेळी रामायण ठरवलं की आता बस. त्याने एक टू डू लिस्ट बनवली की आपल्याला काय काय करायचंय. आणि मग काय, पुढच्या दिवशी पहिल्या दिवशी काय केला तो, दोनच काम केला, पण त्याला थोडा कॉन्फिडन्स आला. दुसऱ्या दिवशी 4 केला, आठवड्यात 10, आणि महिनाभरात तर तो गावातला एकदम अप टू डेट आणि डेडिकेटेड पुरुष बनला. सर्व लोक त्याला पाहून म्हणायचे, अरे हाच का तो राम्या, जो की खूप आळशी होता, लवकर उठायचा नाही. तेव्हा तो हसून काय म्हणायचा माहितीये का, मी काहीच नाही केलं, मी फक्त सुरुवात केली. या गोष्टीचं तात्पर्य एकच, की मोठं होण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते. फक्त सुरुवात करा, यश आपोआप येईल. अगदी बरोबर आहे ना.